अंगावरून पांढरं जाणं ही खूप छोटी समस्या वाटते का तुम्हाला? बघा, आमच्याकडे जे पेशंट येतात त्या काय तक्रारी घेऊन जातात. मॅडम, माझ्या ओटीपोटात खूप दुखतंय, कंबर दुखते, हातपाय दुखतात, संध्याकाळी खूप थकल्यासारखं वाटतं, खूप चिडचिड होते, शरीर संबंध नकोसा वाटतो कारण त्यावेळी ओटीपोटात दुखतं, आग होते त्या ठिकाणी. ह्या सगळ्या तक्रारी त्या पेशंट सांगतात आणि रक्तलघवी जर तपासलं तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम हे कमी झालेलं त्यांना दिसतं. आता जर हे सगळं ऐकल्यावर तिला मी विचारलं की बाई, तुझ्या अंगावरून पांढरं जातं का? तर ती मला हो म्हणते. दुर्दैवाने तिला याची कल्पना नसते की हे पांढरं जाणं हेच या समस्यांचं मूळ आहे. आज आपण नॉर्मल पांढरं जाणं आणि ॲबनॉर्मल पांढरं जाणं हे काय आहे हे समजून घेऊयात. नॉर्मल पांढरं पाळी जायच्या आधी 2 दिवस, पाळीनंतर 2 दिवस, शरीर संबंधाची इच्छा झाल्यानंतर आणि पाळीच्या मध्यावर जेव्हा स्त्रीबीज तयार होतं तेव्हा जे पांढरं जातं हे नॉर्मल पांढरं जाणं आहे. ते कसं असतं, भेंडी चिरल्यावर जो चिकट स्त्राव येतो त्या पद्धतीचं असतं. पण ॲबनॉर्मल पांढरं जातं ते सतत अंगावरून पांढरं जात असतं, अगदी निकर ओली होते, ते दह्यासारखं घट्ट असतं आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड खाज येते, त्या ठिकाणी सूज येते, त्या भागावर लाली येते, शरीर संबंध नकोसा होतो. अशा पद्धतीचं जर पांढरं जात असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन ते व्यवस्थित क्लिअर करणं गरजेचं आहे. नाहीतर मी आधी ज्या तुमच्या समस्या सांगितल्या त्या सगळ्या समस्यांची सुरुवात यातून सुरू होते. अंगावरून पांढरं जाण्याची समस्या लक्षात आली की बायका अशा वेळी डॉक्टरांकडे जातात. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काही औषधं देतात आणि योनीमध्ये ठेवण्यासाठी काही औषधं देतात. एक 7-8 दिवसांचा औषधाचा कोर्स झाला की पेशंटला बरं वाटतं. मग ती परत 1-2-3 महिने झाले की पुन्हा तिला त्रास होतो, पुन्हा त्याच डॉक्टरांकडे जाते. मग डॉक्टर पुन्हा तशीच औषधं देतात. मग काही नवऱ्यासाठी पण औषधं देतात की त्याच्यामुळे तुला इन्फेक्शन झालं असेल. पुन्हा 2-3 महिने बरे जातात आणि परत ती तक्रार येते. तेव्हा मात्र मग पेशंट आयुर्वेदाकडे येतात की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. कारण अंगावरून पांढरं जाणं ही समस्या फक्त त्या भागापुरती आहे असं आयुर्वेद मानतच नाही. जर संपूर्ण शरीरामध्ये, रक्तामध्ये पित्ताची किंवा कफाची जर दुष्टी झालेली असेल तर असं दूषित झालेलं रक्त योनीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या नाजूक भागामध्ये वारंवार इन्फेक्शन करतं. मग आयुर्वेद काय सांगते, तर ह्या रक्ताची पूर्ण जर चिकित्सा करून घेतली, सार्वदेहिक चिकित्सा केली तरच ही समस्या ही मुळापासून बरी होऊ शकते. बरेचदा स्त्रियांना सवय अशी असते की जेव्हा त्या संडासला, लघवीला ज्यावेळेस जातील त्यावेळी तो योनी भाग धुवून काढायचा पाण्याने. बरं, तो धुतल्यानंतर त्या कापडाने टिपून घेतील असं नाही, तर त्यावरच ती पॅन्टी घालतात. मग अशी पॅन्टी दिवसभर ओली राहिल्यामुळे त्या ठिकाणी फंगस तयार होतं आणि हे फंगल इन्फेक्शन बाहेरचं आतमध्ये जातं. तर हे होऊ नये म्हणून दिवसातून फक्त 2 वेळा केवळ पाण्याने तो योनीचा भाग हा स्वच्छ धुवावा. त्यासाठी कोणत्याही केमिकलची, कोणत्याही जेलची गरज नाही. कारण बरेचदा असे केमिकल्स किंवा हे जेल्स त्या ठिकाणचे चांगले बॅक्टेरिया पण मारून टाकतात. वर्षानुवर्ष अंगावरून पांढरं जात आहे म्हणून गर्भपिशवी काढण्याचा सल्ला कोणी दिलाय का तुम्हाला? थांबा, इथं आयुर्वेद 100% तुम्हाला यातून मदत करू शकतो. आयुर्वेद अंगावरून पांढरं जाणं ही केवळ योनीची समस्या आहे असं कधी मानतच नाही. शरीरामध्ये जर पित्त, कफ, वात या दोषांची जर दुष्टी झाली असेल आणि त्यामुळे रक्त दुष्ट झालं असेल तर असं दूषित रक्त योनीच्या ठिकाणी गेल्यानंतर इन्फेक्शन तयार करत असतं. मग अशा वेळेस त्या स्त्रीच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून तिला आयुर्वेदिक औषधे, पंचकर्मामधलं बस्ती, उत्तर बस्ती, वमन, विरेचन, नस्य, योनीच्या ठिकाणी योनी धावन, धूपन ही जर चिकित्सा केली तर गर्भाशय काढून टाकण्याचा विषयच मिटतो आणि त्या स्त्रीची त्या संपूर्ण समस्येमधून सुटका होऊ शकते. आता ज्यांना अंगावरून पांढरं जातं अशा स्त्रियांनी कॉटनच्या पॅन्टी वापराव्या. सिंथेटिक पॅन्टी वापरू नये कारण त्या ठिकाणी ओलसरपणा ठेवतात. रात्रीच्या वेळी इनरवेअर्स काढून टाकावे. गर्भनिरोधक औषधं किंवा कॉपर्टीमुळे सुद्धा अंगावरून पांढरं जातं. जर आपण अशा प्रकारचे केमिकलचे पॅड्स वापरत असाल तर काही केमिकलमुळे सुद्धा अशा प्रकारे अंगावरून पांढरं जातं. घाणेरडे टॉयलेट्स वापरणे किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींशी जर शरीर संबंध येत असेल तर त्यामुळे पांढरं जातं. असं पांढरं जाणं ही समस्या एवढी गांभीर्याने का घ्यायची आहे, तर हे जर असं वारंवार होत राहिलं तर योनीच्या ठिकाणचं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये जाऊ शकतं आणि भविष्यामध्ये त्या स्त्रीला गर्भधारणेला अडथळा येऊ शकतो आणि कॅन्सरचा धोका संभवतो.